नमस्कार, मी वैशाली. स्वाद बाय वैशालीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. धावपळीच्या जीवनात आपली ताकद, स्टॅमिना आणि शरीराची ऊर्जा टिकून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठीच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे परंपरेचा स्वाद आणि आरोग्याचं पॉवर हाऊस. आजीबाईंच्या काळापासून वापरात असलेले सुपर पॉवरफुल डिंक लाडू. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात हे डिंक लाडू कसे बनवायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला. यासाठी लागणारे साहित्य: गूळ 1.5 वाटी, खारीक पूड 1 वाटी, बदाम 1 वाटी, खिसलेले खोबरे 1.5 वाटी, गोडंबी अर्धी वाटी, काजू अर्धी वाटी, डिंक अर्धी वाटी, अक्रोड अर्धी वाटी, खसखस 4 टेबलस्पून, पिस्ता 1 वाटी, जायफळ 1, सुंठपूड थोडीशी, तूप 1.5 वाटी, वेलची चवीनुसार. सुरुवातीला मी गूळ कापून घेते. तुम्हाला सांगू का, गूळ म्हणजे घरातील देसी डॉक्टरच. म्हणूनच तर आपल्या घरातील मोठी माणसं जेवणानंतर थोडा गूळ खा म्हणतात. त्यानंतर पचन सुधारून झोप शांत करणारे जायफळ आणि शरीराला ऊर्जा देणारे, मेंदू हाडांना उपयुक्त असे खोबरे मी किसून घेतले. आता ही आपली बेसिक तयारी झाली की गॅस पेटवून मी गॅसवर ठेवली कढई. सुरुवातीला मी खोबऱ्याचा खीस भाजायला घेतला. खोबऱ्याचा खीस तुम्ही घरीही बनवू शकता किंवा दुकानातून रेडीमेडही आणू शकता. खोबरे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, त्यामुळे आपले खोबरे भाजत नाही. आणि हे पहा, अशा प्रकारे खोबरे लाल झाले की मी त्याला एका भांड्यात काढून घेत आहे. मी हा 1.5 वाटी खीस एकदाच न भाजता 2 बॅचमध्ये भाजून घेतला. परत मी कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये घातले 4 ते 5 चमचे तूप. कारण याच्यात मी आता भाजणार आहे डिंक, आणि डिंक भाजण्यासाठी तूप हे जास्त लागतं. तूप जास्त असेल तर डिंक व्यवस्थित फुलला जातो. डिंक भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवून थोडा थोडा डिंकच भाजायचा, त्यामुळे डिंक व्यवस्थित भाजला जातो आणि कच्चा अजिबात राहत नाही. बघा, हा आपला डिंक किती छान फुलला आहे. डिंक छान भाजला की मी त्याला एका सेपरेट भांड्यात काढून घेतले आहे. परत कढई गॅसवर ठेवून बदाम घेतले मी भाजायला, आणि कढई ऑलरेडी तुपकट असल्यामुळे त्यात तूप घालण्याची काही गरज पडली नाही. आणि असेही बदाम भाजायला तुपाची काही जास्त गरज लागत नाही. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून 2 ते 3 मिनिट बदाम भाजून झाले की मी त्याला एका ताटात काढले. कढई परत गॅसवर ठेवून मी अक्रोड घेतले भाजायला. अक्रोड भाजतानाही तुपाची काही आवश्यकता लागत नाही, म्हणून मी तूप घातले नाही. अक्रोडलाही 2 ते 3 मिनिट भाजून झाल्यानंतर बदाम ज्या ताटात काढले होते त्याच ताटामध्ये मी अक्रोड काढून घेतले आहेत. त्यानंतर ज्या काही जिन्स आपण भाजू त्या सगळ्या आपण याच ताटात काढणार आहोत. फक्त खोबरे आणि डिंक आपण वेगळा ठेवलेला आहे. आता मी पिस्ता घेतला आहे भाजायला. यालाही तुपाची आवश्यकता लागत नाही. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पिस्त्याला मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतले आणि परत ताटामध्ये काढून घेतले. आता आपण खसखस घेतली आहे भाजायला. खसखस भाजताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची. खसखस तडतडू लागली की मी तिला काढून घेतले ताटामध्ये. परत कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घातले आणि काजू घेतले भाजायला. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून 2 ते 3 मिनिट काजू भाजून झाले की मी त्याला ताटामध्ये काढून घेतले. परत कढई गॅसवर ठेवून काजू भाजून तूप शिल्लक राहिल्यामुळे मी त्यात तूप न घालता डायरेक्ट गोडंबी भाजायला घेतली. 2 ते 3 मिनिट गोडंबीला भाजून आता आपण गॅस करूया बंद, कारण आता आपल्या सगळ्या जिन्स भाजून झालेल्या आहेत. खोबऱ्याचा खीस जो आपण भाजून घेतला होता तो आता थंड झालेला आहे. याला मी मिक्सरला न फिरवता हातानंच व्यवस्थित चुरून घेणार आहे. खोबऱ्याचा खीस भाजल्यामुळे छान क्रिस्पी होतो आणि तो हाताने असा चुरला तरी छान बारीक होतो. याला काही मिक्सरची गरज लागत नाही. हे बघा किती छान बारीक झालेला आहे. यानंतर मी घेत आहे तळलेला डिंक. यातील अर्धा डिंक मी मिक्सरला फिरवणार आहे आणि अर्धा डिंक मी हातानंच छान चुरणार आहे. डिंक एकदम बारीक न चुरता मी तो दाणेदारच ठेवणार आहे. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा ह्या डिंकाचा जो क्रिस्पीनेस आहे तो आपल्या तोंडात जाणवतो आणि लाडू एकदम टेस्टी लागतो.
आता मी मिक्सरला विलायची बारीक करून घेत आहे. विलायचीमुळे लाडूला फ्लेवर खूप छान येतो. पण विलायची जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. हे बघा विलायचीची किती छान पूड झाली आहे. आता ह्याच भांड्यामध्ये मी आपण जे ड्रायफ्रूट भाजून घेतले होते ते बारीक करत आहे. मिक्सरवर ड्रायफ्रूट फिरवताना मिक्सरचा स्पीड हा 1 वरच ठेवायचा. त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे त्याला ड्रायनेस येत नाही. आणि हे मिश्रण अगदीच बारीक न करता मी रवाळ ठेवत आहे. कारण रवाळ ठेवल्यामुळे काय होते, लाडूची जी टेस्ट आहे त्याच्यातले जे आपण इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत त्या सगळ्यांची टेस्ट दाताखाली व्यवस्थित जाणवते. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी एकदाच न बारीक करता 2-3 बॅचमध्ये बारीक केले आहेत. यामुळे आपलं मिश्रण एकसारखं दाणेदार होतं आणि मिक्सरवरही लोड येत नाही. हे पहा किती छान दाणेदार आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपला जो अर्धा डिंक राहिलेला होता चुरायचा तो मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. बारीक केलेल्या डिंकामुळे आपल्याला लाडू बाइंडिंग करताना मदत होते. आता आपल्या सगळ्या जिन्सा भाजून झाल्या आहेत. ज्या मिक्सरवर बारीक करायच्या होत्या त्या बारीक करून झाल्या आहेत. ज्या हाताने कुस्करायच्या होत्या त्या कुस्करूनही झाल्या आहेत. आता आपण सगळ्या गोष्टी एकत्र करणार आहोत. त्यासाठी या ताटात मी घेतले आहे खोबरे, डिंक, ड्रायफ्रूटचे मिश्रण, सुंठ पावडर, जायफळ पावडर, खारीक पूड आणि तूप. याला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. गुळाचा पाक तयार करण्याच्या अगोदर आपल्याला हे मिश्रण रेडी करावे लागते. कारण गुळाचा पाक एकदा तयार झाला की आपल्याला पुढच्या स्टेप पटपट करावे लागतात. अशा प्रकारे हे मिश्रण मी हाताने एकजीव करत आहे. हे मिश्रण एकजीव झालं की मी परत गॅस पेटवला आणि गॅसवर ठेवली कढई. कढई गरम झाली की मी त्यामध्ये लगेच तूप घातले 1 चमचा आणि गूळही घातला. गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची. याला व्यवस्थित हलवत राहायचं. गुळाचा पाक छान होण्यासाठी याच्यामध्ये मी घालत आहे 2 चमचे पाणी. पाण्यामुळे गूळ पटकन विरघळला जातो. गुळाच्या पाकाला पाणी घातल्यानंतर जोपर्यंत बबल येत नाहीत तोपर्यंत याला व्यवस्थित हलवत राहायचं. त्यामुळे आपला गूळ करपला जात नाही. हे पहा पाकाला किती छान बबल आले आहेत. अशा प्रकारचे पाकाला बबल आले की समजायचं आपला पाक रेडी आहे. गुळाचा हा पाक तयार व्हायला जवळपास 10 मिनिटे लागली. पाक गरम असतानाच ड्रायफ्रूटच्या मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करून मिश्रण सोमट असतानाच लाडू बांधायचे असतात. मिश्रण थंड झाले की लाडू बांधले जात नाहीत. म्हणून मिश्रण गरम असतानाच लाडू बांधायचे. माझे हे ड्रायफ्रूटचं मिश्रण जास्त असल्यामुळे यातील अर्धे मिश्रण मी काढून ठेवले व राहिलेल्या अर्ध्या मिश्रणातच मी अर्धा पाक घातला. याचे लाडू बांधून झाले की मी झालेल्या मिश्रणात परत पाक घालून त्याचेही लाडू बांधून घेणार आहे. आपण जर सर्वच मिश्रणात एकदाच जर पाक घातला असता तर अर्धे लाडू बांधेपर्यंत अर्धं मिश्रण थंड झालं असतं. त्यामुळे लाडू बांधला गेला नसता. जर तुमचे ड्रायफ्रूटचे मिश्रण थोडे असेल तर एकदाच तुम्ही पाक घालू शकता आणि जास्त असेल तर थोडा थोडा करून घाला. हे लाडू बनवण्यासाठी आपण ज्या जिन्सा वापरल्यात त्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा ठेवू शकता. हे मिश्रण गरम असतानाच मी लाडू बांधत आहे. पहा किती छान लाडू बांधले जात आहेत. तर अशा प्रकारे आपले डिंक लाडू तयार झाले आहेत. इतके मस्त झालेत की खाल्ल्यावर थंडी पळूनच जाईल. तूप, ड्रायफ्रूट्स आणि डिंक यांची अशी जुगलबंदी. एक लाडू खाल्ला की लगेच अजून एक दे असंच वाटेल. तुम्ही हे लाडू हवाबंद डब्यात ठेवून अनेक दिवस खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या घरच्यांसोबत, मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.